नमस्कार, मी सागर कदम. तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाइम बुलेटिन. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी. कशेडी घाटात एसटी बसचा भीषण अपघात, सिमेंट टँकरला धडक, 13 प्रवासी जखमी, दरीत कोसळण्यापासून बसचा थरारक बचाव. मुंबई गोवा महामार्ग टोलवरून राजकारण तापले, किरण सामंतांची टोल विरोधक ठाम भूमिका. भूसंपादन भरपाई शिवाय टोल सुरू होणार नाही, स्थानिकांना टोल माफीची जोरदार मागणी. रोडपालीत सिडकोची मोठी तोडक कारवाई, 5 मजली अनधिकृत इमारत जमीनदोस्त, पोलीस बंदोबस्तात जेसीबीने पाडकाम सुरू. पनवेल एसटी डेपोचे काम 20 वर्षांपासून रखडले, आधुनिकीकरणाची मागणी पुन्हा जोरात, प्रशासन ठेकेदारावरती निष्काळजीपणाचा आरोप. आणि कुडाळमधील हातेरी नदीतील गाळ उपसा यशस्वीरित्या पूर्ण, पूर परिस्थिती नियंत्रणासाठी मोठे पाऊल, नाम फाउंडेशन आणि टाटा मोटर्सचा पुढाकार. आता पाहूया सविस्तर वृत्त. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटामध्ये मध्यरात्री 11:30च्या सुमारास भीषण अपघात घडला. खेडहून बोरिवलीकडे जाणारी स्लीपर एसटी बस घाट उतरत असताना भोगाव हद्दीत उभ्या असलेल्या रेडीमिक्स सिमेंट टँकरला जोरदार धडकली. या अपघातात तब्बल 13 प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते. अपघाताचे गांभीर्य लक्षात घेता ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणाच्या बाजूलाच खोल दरी असल्याने बस शेकडो फूट दरीमध्ये कोसळण्यापासून थोडक्यात बचावली आहे. ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे. अपघातानंतर जखमी प्रवाशांना तात्काळ पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्थानिक मदत गटातील प्रसाद गांधी, निखिल चौधरी, अक्षय भोसले, दर्पण दरेकर तसेच शिवसेनेचे पदाधिकारी सचिन धाडवे यांनी तत्परतेने मदत करत प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच रायगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला. गुहागर तालुक्यातील खोर्दे ग्रामपंचायतीत मोठी राजकीय उलथापालथ झालेली असून भास्कर जाधव यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या गावामध्ये शिवसेनेने अखेर खिंडार पाडलेले आहे. सरपंच पदाच्या अटीतटीच्या निवडणुकीत तब्बल 15 वर्षांची सत्ता उलथत शिवसेनेचे ॲडव्होकेट प्रतीक पवार यांनी दणदणीत विजय मिळवलाय. या विजयाबद्दल प्रतिक्रिया देताना प्रतीक पवार यांनी हा विजय माझ्या एकट्याचा नसून सर्व कार्यकर्त्यांचा असल्याचे सांगितले. गावातील विकास कामे तरुणांना घेऊन आणि ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. दरम्यान या विजयानंतर खोर्दे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिवसैनिकांनी आबलोली ते खोर्दे असा विजयी जल्लोष रॅली काढली. फटाक्यांची आतिषबाजी करत विजय साजरा करण्यात आला. या निकालामुळे गुहागर तालुक्यातील राजकारणाला नवे वळण मिळाल्याची चर्चा रंगू लागली आहे. मी माझे सगळे सहकारी आहेत त्यांचा आभार मानेन की त्यांनी माझ्या मागे गेले 10-15 दिवस आम्ही रात्रभर काम करत होतो. दिवसरात्र प्रचार करत असताना यांनी माझी साथ कधी सोडली नाही. आम्ही अगदी इथे खोर्दे ग्रामपंचायत प्रस्थापितांची झाली होती. गेली 15 वर्षे एका हाती सत्ता असलेल्या लोकांच्या विरोधात आमचं कोणतेही बॅकग्राऊंड नसणं, फक्त या तरुण मित्रांच्या त्यांच्या भरोशावर त्यांच्या विश्वासावरती आम्ही ग्रामपंचायत लढलो आणि ते आम्ही जिंकलो सुद्धा. त्याच्यामध्ये मोठमोठ्या लोकांनी आमच्या विरोधामध्ये खूप प्रयत्न केले होते प्रचार करण्यासाठी, पण माझे मित्र होते सोबत, त्यांच्यामुळे मी आज जिंकलेलो आहे. विकास कामे कोणत्या पद्धतीने कराल, काय सांगाल? आजपर्यंत जी कामं झाली आमच्या म्हणण्यानुसार पक्ष बघून आपल्या वैयक्तिक हेवे दावे जे होते ते बघून यांनी केली होती असा आमचा अर्थ होता. त्यानुसार आज आम्ही जी कामं करणार होती कायद्याच्या चौकटीत बसून प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत आमची कामं पोहोचतील यासाठी आम्ही प्रयत्न आहोत. आम्ही सगळ्या तरुण मंडळींना घेऊन आम्ही कामं करणार आहोत आणि वयस्कर जे आहेत आमचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कामं करणार आहोत. त्याच्या पुढे होणार मुंबई गोवा महामार्गावरील टोल सुरू करण्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. रत्नागिरी जिल्हा शासकीय विश्रामगृह येथे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, ठेकेदार आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. राजापूर लांजा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी टोल विरोधात ठाम भूमिका घेतली. भूसंपादनाची पूर्ण भरपाई मिळेपर्यंत आणि स्थानिकांना टोल माफी लागू होईपर्यंत जिल्ह्यात कोणताही टोल नाका सुरू होऊ देणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी दिलाय. दरम्यान राजापूर तालुक्यातील हातिवले टोल नाका सुरू करण्यासाठी ई टेंडर प्रक्रिया सुरू झाल्याने स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. टोल विरोधात जनतेचा आवाज अधिक तीव्र होत असून या प्रश्नावरून आगामी काळात आंदोलन उभारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बैठकीनंतर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील चर्चा निर्णायक ठरणार असून आता पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
पनवेलमधील रोडपाली गावामध्ये सिडकोकडून मोठी तोडक कारवाई करण्यात आलेली आहे. 5 मजली अनधिकृत इमारतीचा काही भाग जेसीबी आणि पोकलनच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आलेला आहे. पोलिसांच्या कडक बंदोबस्तात ही कारवाई पार पडली. प्रशासनाच्या माहितीनुसार संबंधित इमारत पूर्णपणे अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे नियमानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र अचानक झालेल्या या कारवाईमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. अनेक कुटुंबांना आपला संसार सामान सर्व घेऊन तातडीने बाहेर पडावे लागले. या घटनेमुळे परिसरामध्ये तणावाचे वातावरण असून नागरिकांनी प्रशासनाकडून पुनर्वसनाबाबतचा स्पष्ट भूमिका मांडण्याची मागणी केलेली आहे. दरम्यान अनधिकृत बांधकामावरती सिडकोचा कडक बडगा सुरूच राहणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनिमित्त 1 मे 1960 रोजी जारी करण्यात आलेले एक दुर्मिळ आणि ऐतिहासिक नाणे पुण्यातील शशिकांत मुनोत यांच्या संग्रहात जतन करण्यात आलेले आहे. या नाण्यावरती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचे प्रभावी दर्शन घडते. नाण्याच्या एका बाजूवरती 7 ज्योती प्रज्वलित असलेली समई आणि तिच्या दोन्ही बाजूंना कमळाची सुंदर आकृती कोरलेली आहे. यासोबत छत्रपती शिवरायांच्या मुद्रेप्रमाणेच प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता महाराष्ट्र स्वराज्यस्य मुद्रा भद्राय राजते हा शिलालेख अंकित करण्यात आलेला आहे. तर दुसऱ्या बाजूवरती कमळाच्या फुलांमध्ये अशोक चक्र आणि 3 सिंहांची राष्ट्रीय चिन्ह दर्शवलेले असून त्याच भोवती महाराष्ट्र राज्य स्थापनाचा उल्लेख दिनांकासह करण्यात आलेला आहे. हे नाणे महाराष्ट्राचे वैभव, परंपरा आणि राष्ट्रीय अभिमान यांचा सुंदर संगम दर्शवते आहे. आजच्या काळात अशी नाणी अत्यंत दुर्मिळ मानली जात असून मुनोत यांच्या संग्रहामुळे हा ऐतिहासिक ठेवा जपला गेलेला आहे. कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे गावात हातेरी नदीतील गाळ उपसा पूर्ण झाल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळालेला आहे. दरवर्षी पावसाळ्यात या नदीला पूर येऊन मुंबई गोवा महामार्ग लगतच्या तेलीवाडी परिसरातील घरांमध्ये आणि शेतीत पाणी शिरते. त्यामुळे रहिवाशांचे मोठे नुकसान होत होते. तसेच नदीलगतच्या जमिनीची धूपही वाढत होती. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता. स्थानिकांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स आणि प्रशासनाच्या संयुक्त पुढाकारातून गेल्या 15 दिवसात नदीतील गाळ उपशाचे काम हाती घेण्यात आले. मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ काढण्यात आल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका कमी होणार आहे. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत संबंधित संस्थांचे आणि प्रशासनाचे आभार मानले आहेत. या उपक्रमामुळे येणाऱ्या पावसाळ्यात या भागातील पूर परिस्थिती नियंत्रण मिळवण्यात मदत होणार आहे अशी अपेक्षा व्यक्त होईल. आज आम्ही 2.5 ते 3 वर्ष झाली याचा पाठपुरावा करतोय. पण सन्मान्य पालकमंत्री आणि या मतदारसंघाचे आमदार सन्मान्य निलेश राणे यांनी दोघांनीही पाठपुरावा करून गाळ काढण्याचं काम आता जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. नान फाउंडेशन आणि टाटा मोटर्सच्या माध्यमातून हा नदीचा आमचा गाळ काढून दिला. लोकांना याच्या पुढे पुराचा त्रास होणार नाही असं वाटतं. जवळपास 10 ते 12 वर्ष आम्ही बघतोय पूर येतोय. नदीत गाळ साठल्यामुळे पूर येत होता. प्रत्येक घरांना धोका होता आणि आमच्या लगतच्या शेतकऱ्यांचं सगळं नुकसान होत होतं. म्हणजे जमिनी सगळ्या नदीने गिळंकृत केलेल्या होत्या. याचा पाठपुरावा आपल्या ग्रामपंचायतीमार्फत बऱ्याच वेळा 2-2.5 वर्ष करत होते आणि आता नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स आणि आमच्या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आज गाळ उपसा केलेला आहे. जवळपास 12 ते 14 दिवस काम चालू होतं आणि जसं शेतकऱ्यांना पाहिजे त्या शेतकऱ्यांना जसं पाहिजे त्याप्रमाणे त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त कसा फायदा होईल त्याचा प्रयत्न नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स आणि महाराष्ट्र शासनाने बघितलेला आहे आणि त्याप्रमाणे आमच्या मनाप्रमाणे हे काम केलेलं आहे. त्यामुळे मी आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या मार्फत पूर्ण टीमचे, नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स आणि आमच्या सरकारचे पूर्ण टीमचे, आमच्या शेतकऱ्यांच्या तर्फे मी आभार मानतो. या ठिकाणी हातेरी नदीमध्ये बरेच वर्ष हा गाळ साठल्यामुळे जेव्हा पावसाळा यायचा तेव्हा पुराचे जे पाणी आहे ते सगळ्या लोकांच्या शेतामध्ये तर यायचं आणि लोकांनी जी घरं बांधले त्या घरामध्ये जवळजवळ 7-8 फुटापर्यंत पाणी यायचं आणि लोकांच्या बऱ्याचशी ज्या नारळाच्या झाडं आहेत किंवा बाकीच्या ज्या जमिनी आहेत ते बऱ्याच 7-8 गुंठे ह्या त्या नदीमध्ये वाहून गेल्या. गेल्या 2.5 वर्षापासून हा पाठपुरावा आम्ही ग्रामस्थ म्हणून करत होतो, शेतकरी म्हणून करत होतो आणि आता प्रत्यक्षात 10-12 दिवसापासून नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने या ठिकाणी गाळ उपसा केलेला आहे. त्यामुळे बऱ्यापैकी काम झालेलं आहे आणि यावर्षी आम्हाला सर्वांना अशी आशा आहे की लोकांच्या घरामध्ये पाणी जाणार नाही. या सगळ्या कामाचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती फायदा होईल.
या नदीमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यावर पूर्ण नदीचा गाळ साचत होता आणि संपूर्ण पाणी भरत होतं. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने आणि सामन आमच्या गावचे रहिवासी सामन ते नेहमी नदीच्या गाळ उपसा करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करत होते आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली टाटा मोटर्स आणि नाम फाउंडेशनच्या यांच्या वतीने आणि प्रशासनाच्या वतीने आमच्या नदीतील गाळ उपसा करण्यात आलेला आहे. त्यामुळे यावर्षी तरी पाऊस पडल्यावर नदीचा म्हणजे पाणी जो साठा व्हायचा तो यावर्षी तरी तात्पुरता कमी तरी प्रभावात होईल आणि त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना यावर्षी बऱ्याच म्हणजे असं नुकसान तरी होणार नाही. यासाठी मी 14 वर्ष या गावात बघते. पूरग्रस्त परिस्थिती एवढी भयानक असते की इथल्या शेतकऱ्याचं बऱ्यापैकी नुकसान झालेलं नाही म्हटलं तरी प्रत्येक शेतकऱ्याची जमीन या नदीमध्ये गेलेली आहे आणि लोकांचं पुन्हा स्थलांतरित आम्हाला पावसाच्या आधी करावं लागतं. गेली 4-5 वर्ष आमच्या गावातील शेतकरी, प्रशासन म्हणा, ग्रामपंचायत आणि आमचे सामंत काका यांच्या या प्रयत्नाने यावेळी आपले नाम फाउंडेशन व टाटा मोटर्स यांच्या सौजन्याने नदीतील गाळ काढण्याचा हा जो प्रकल्प केला त्यामुळे तरी यावेळी पावसात आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान बहुधा टाळणार आहे. कारण बऱ्यापैकी हे काम झालेलं दिसतंय आणि आम्ही समाधानी आहोत की आमच्या या प्रयत्नांमुळे शेतकऱ्याचं आमच्या गावच्या भलं झालेलं आहे. त्यामुळे मी प्रशासनाचे, आमच्या ग्रामपंचायतीचे खूप आभार मानते. पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीत मंजूर झालेल्या सुमारे 200 कोटी रुपयांच्या विकास कामांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची जोरदार लढत सुरू झालेली आहे. विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करत प्रशासनावरती निशाणा साधलेला आहे. मात्र या आरोपांना प्रत्युत्तर देताना सभागृह नेते प्रकाश बिणेदार यांनी स्पष्ट भूमिका मांडत अशा प्रकारची कोणतीही कामे प्रत्यक्षात देण्यात आलेले नसल्याचा दावा केलाय. कोणत्याही ठेकेदाराला संबंधित कामांचे आदेश दिले नसल्याचेही त्यांनी सांगितले. यावर प्रत्युत्तर देताना म्हात्रे यांनी संबंधित कागदपत्रे आणि वर्क ऑर्डर सादर करत बिणेदारांच्या वक्तव्याचा थेट खंडन केलाय. बिनबुडाचे आरोप करून जनतेची दिशाभूल केली जात आहे असा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणामुळे पनवेलमधील राजकीय वातावरण अधिकच तापलेले असून सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. आता या प्रकरणात नेमके सत्य काय याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. त्यांनी सांगितलं की पनवेल महानगरपालिकेने 200 कोटी रुपयाचं काम सिग्नलचं कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी दिलेलं आहे. 200 कोटी रुपयाचा आणि फार मोठा भ्रष्टाचार महापालिकेने केला असं कालच्या पत्रकार परिषदेमधलं त्यांचं वक्तव्य आहे. महानगरपालिकेने अशा प्रकारचा एकही ठेका कोणाला दिलेला नाही. याचा अर्थ किती मोठ्या प्रमाणात खोटी बातमी पसरवून 200 कोटी रुपयाचा ठेका दिलेला आहे असं जे त्यांनी म्हटलेलं आहे ते मी या ठिकाणी सगळ्यात पहिलं खोडून काढतो. म्हणजे पत्रकारांना चुकीची माहिती द्यायची, लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि खोटी बातमी पसरवायची, अशा पद्धतीतलं चुकीचं, अभ्यास नसलेलं, खोटी माहितीच्या आधारे काहीतरी वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवायची, अशा पद्धतीतलं त्यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये काम केलं. माझे मित्र प्रकाश बिणेदार साहेब, सभागृह नेते, याही जे आरोप माझ्यावर केले हे चुकीच्या पद्धतीने आरोप केलेले आहेत. मी जो भ्रष्टाचार दाखवतो, अनियमितता काय चाललं आहे ती दाखवतो पनवेल महानगरपालिकेची, आणि त्याही ते सांगितलं 200 कोटीचं असं कामच चालू नाही. मित्रांनो, हे बघा, हे 207 कोटी रुपयाचं काम, हे सिग्नलचं काम, CC कॅमेऱ्याचं काम चालू आहे. आणि या CC कॅमेऱ्याच्या मध्ये ही जी पाईपलाईन आहे, जो केबल टाकली जातो, ही केबल जवळजवळ 1 मीटर 2 फुटाच्या खाली टाकायला लागतो, त्याच्यामध्ये PCC करावा लागतो, परंतु ते वरचे टाकलेले आहेत. हा चाललेला अनियमितता, हा भ्रष्टाचार आहे. हे मी सांगतो. प्रशासनाच्या काळात काही कोणकोणते निर्णय घेतल्यात, कशा प्रकारे निर्णय घेतल्यात, आणि याला दुजारा जर सत्ताधारी देत असतील, मग हा भ्रष्टाचार आहे का नाही या जनतेने ठरवावा. हेच माझा प्रश्न आहे. मी जे माहिती देतो, कागद स्वतः जाऊन आणि प्रूफ देऊन दाखवतो. म्हणून मी सांगितलं, मी कोणतीही माहिती चुकीची कधीही देत नाही. हे प्रशासनाला ही माहिती आहे, जनतेलाही माहिती आहे. आपल्याला जर विश्वास नसेल तर आपण येऊन पाहणी करून घ्यावी. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी अलिबाग येथे पत्रकार परिषद घेत रायगड जिल्ह्यातील विविध प्रश्नांवरती आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पक्ष कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेत जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा मुद्दा, रखडलेला मुंबई गोवा महामार्ग, धरण प्रकल्पांचे प्रश्न आणि राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती त्यांनी सविस्तर भाष्य केलंय. 2 भाग आहेत.
रस्ता बहुतांश आपल्या हद्दीतला जर का आपण बघितला तर तो जवळपास चिपळूणपर्यंत किंवा चिपळूणपासून सावर्ड्यापर्यंत पूर्ण झालेला आहे. राहिला कुठला रस्ता तर ज्या ठिकाणी ओव्हरब्रिज आहे, कारपाडाच्या तिथला ओव्हरब्रिज बहुतेक सुरू लवकर होईल. नागोंड्याचा ओव्हरब्रिज सुरू झाला, कोलाडचा ओव्हरब्रिज संपत आला आहे, तोही 10-12 दिवसात सुरू होईल. त्याच्यानंतर मग तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की इंदापूर बायपास आणि माणगाव बायपास. बाकीचा आपण ढालगर फाट्यावरती सुरू लागलो का तिथून थेट खेडपर्यंत किंवा चिपळूणपर्यंत रस्ता पूर्ण झाला आहे. त्याच्यामुळे रस्ता अपूर्ण असं जे काय म्हटलं जातं त्याच्याशी मी सहमत का नाही, तर रस्ता 90% पूर्ण झाला आहे. बायपासचं काम राहिलं, त्याची कारणं त्याच्यावरती चर्चा झाली. त्याच्यात मी गेल्या 2 महिन्यामध्ये 3 बैठका घेतल्या. फॉरेस्ट, कोकण रेल्वे, त्याच्यानंतर इलेक्ट्रिफिकेशनची मोठी लाईन गेलेली म्हणून ट्रान्समिशन, अशा अनेक बैठकी घेऊन मार्ग काढला आहे. तेही काम शीघ्रगतीने सुरू आहे. त्यामुळे 31 मे पूर्वी सगळा रस्ता म्हणजे बायपास खेरीज सगळा रस्ता 100% पूर्ण होईल. रायगड जिल्ह्यातील विकास कामे आणि केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा घेण्यासाठी अलिबाग येथे जिल्हा नियोजन भवनामध्ये दिशा समितीची महत्त्वपूर्ण सभा पार पडली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. तर रायगडचे खासदार सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत केंद्र प्रशासनाच्या विविध योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित विभागांच्या कामकाजाबाबत चर्चा करत योजनांची अंमलबजावणी वेगाने आणि प्रभावीपणे करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दरम्यान बैठकीस अनुपस्थितीत राहिलेल्या अधिकाऱ्यांवरती नाराजी व्यक्त करत त्यांच्यावरती कारवाई करण्याचा इशारा खासदार तटकरे आणि बारणे यांनी दिला आहे. यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक अंचल दलाल, जिल्हा परिषद सीईओ डॉक्टर नेहा भोसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमुळे जिल्ह्यातील विकास कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या बैठकीचा फायदा म्हणजे भारत सरकारच्या, राज्य सरकारच्या विविध योजना ज्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कणकरत लिस्टमध्ये दिलेल्या आहेत, त्या व्यवस्थेमध्ये अनेक वेळेला अंमलबजावणी करत असताना अडचणी होते. अधिकारी वर्गांकडून दुर्लक्ष होत असतं. नागरिकांच्या, लोकप्रतिनिधींच्या काही गंभीर तक्रारी त्या ठिकाणी असतात. या आढाव्याच्या निमित्ताने सखोलपणाची आम्हाला त्यामध्ये चर्चा करता येऊ शकते. खरोखरच शासकीय पातळीवरच्या काही अडचणी असतील तर त्या दुरुस्त करता येऊ शकतात. काही वेळेला हलगर्जीपणा अधिकाऱ्यांच्याकडून असेल तर त्यालाही जाब आपल्याला त्या ठिकाणी विचारता येऊ शकतो. अनुपस्थितीच्या बाबतीमध्ये आपण मगाशीच खासदार साहेबांनी सांगितलं की आमचा तो हक्क आहे, कारण ही कायद्याद्वारे स्थापित झालेली दिशा कमिटी आहे. याला उपस्थिती अनिवार्य असल्यामुळे अशा अनुपस्थित अधिकाऱ्यांची माहिती घेऊन आम्ही त्या संदर्भात हक्कभंग ठरावसुद्धा ते तर सदस्यच आहेत आम्ही लोकसभा अध्यक्षांकडे देणार आहोत. हा एक भाग राहिला. त्याच्यापेक्षा जिल्ह्याच्या विकासाला सर्वदूर पद्धतीची गती मिळाली पाहिजे, हाच या दिशा समिती स्थापन करण्याचा पार्लमेंटच्या माध्यमातून जो प्रयत्न आहे त्याचं काम म्हणून आम्ही दोघेजण, अध्यक्ष आहेत ते, मी सहाध्यक्ष आहे, आम्ही सगळेजण करतो आहोत. केंद्र सरकारच्या स्पष्टपणे सूचना आहेत की संबंधित विभागाचा प्रमुख अधिकारी त्यामध्ये उपस्थित राहिलाच पाहिजे. काही अधिकारी या ठिकाणी उपस्थित नव्हते. माननीय कलेक्टर साहेबांना मी त्या पद्धतीने तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. एखादा अधिकारी उपस्थित राहत नसेल तर त्याच्यावरती प्रिव्हिलेज दाखल करण्याचा देखील अधिकार समितीच्या माध्यमातून आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी प्रिव्हिलेज कमिटीचा देखील देशाचा त्या कमिटीचा देखील सदस्य आहे आणि प्रिव्हिलेज कमिटी पुढं बोलून या संदर्भामध्ये त्याला माहिती विचारणं, त्याला जाब विचारणं देखील प्रिव्हिलेज कमिटी करू शकते. एकंदरच विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमचं संपूर्ण जीवन त्याच्यामध्ये घालवतो. एखादा अधिकारी जाणीवपूर्वक जर येत नसेल तर त्याच्यावर त्याच पद्धतीने कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये देखील प्रयत्न केले जाईल. परंतु विकासाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये अनेक सदस्यांनी सूचना केलेल्या आहेत. मुंबई आणि नवी मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेल येथील एसटी डेपोचे बांधकाम गेल्या 15 ते 20 वर्षांपासून रखडल्यामुळे प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राकडे जाणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी पनवेल डेपो महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. मात्र एवढ्या मोठ्या वाहतुकीनंतरही डेपोची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवरती पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी डेपोची पाहणी करत अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. डेपोच्या रखडलेल्या कामांसाठी प्रशासन
प्रशासन आणि ठेकेदार जबाबदार असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय. पनवेल डेपोचे आधुनिकीकरण तातडीने करून प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. पुढील 2 वर्षात हे काम पूर्ण करावं अशी ठाम मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान या प्रकल्पांच्या विलंबामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबाबत नाराजी व्यक्त होत असून आता प्रशासन यावरती किती लवकर निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अलीकडच्या काळामध्ये या संदर्भामध्ये जो UDCPR आला, तो UDCPR आल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरनं या संदर्भामध्ये जे मागण्या केलेल्या होत्या त्या संदर्भामध्ये बराच काळ चर्चा चालली आणि शेवटी आता याचं काम हे सुरू होणं अपेक्षित आहे. या संदर्भामध्ये अथॉरिटी जे MSRTC जे आहे त्यांच्याकडून या झाडांच्या कटिंगसाठीची परवानगी ही त्यांच्याकडं मागितली जाणार आहे आणि मग ती परवानगी मिळाली की त्याच्यानंतर मग CC कमेन्समेंट सर्टिफिकेट हे त्यांना मिळू शकणार आहे. जेव्हा कमेन्समेंट सर्टिफिकेट त्यांना मिळेल त्यानंतर प्रत्यक्ष डेपोचं काम चालू होईल. आता या संपूर्ण डेपो आणि पलीकडचा वर्कशॉप या जागेमधली 55% जागा ही ST डिपार्टमेंट स्वतःकडे ठेवणार आणि त्याच्यावरती डेपो बांधला जाणार आहे. उरलेल्या जागेमध्ये डेव्हलपरला त्याला तिथे इमारत बांधायला मिळणार आहे. डेपोचा खर्च हा त्यांनी स्वतःच्या खिशातून करायचा आहे. यासाठी त्याला ती 45% जागा दिली जाते. तर यासाठी हा जो दीर्घ कालावधी लागला आहे, आता याच्या पुढे किमान हे काम डिले होऊ नये एक, आणि दुसरं की पावसाळा आता जवळ आला आहे. किमान पावसाळ्यामध्ये इथल्या प्रवाशांना कुठल्या ज्या रोज अडचणींना सामोरं जावं लागते, पावसाळ्यात त्यात वाढ होते, हे होऊ नये. खेड शहरातील प्रतिष्ठित मुकदम कुटुंबातील कन्येने MBBS परीक्षेमध्ये प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केलेले आहे. मुकदम डेव्हलपर्सचे संचालक परवेज मुकदम यांची ही कन्या असून तिच्या या यशामुळे खेडसह संपूर्ण परिसरामध्ये अभिमानाची भावना व्यक्त होत आहे. वैद्यकीय शिक्षणासारख्या अत्यंत स्पर्धात्मक क्षेत्रामध्ये प्रथम श्रेणीत यश मिळवणं ही मोठी कामगिरी मानली जाते. सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि चिकाटी यांच्या जोरावरती तिने हे यश मिळवलं असल्याचं सांगितलं जात आहे. कुटुंबियांचं मार्गदर्शन आणि शिक्षकांचं सहकार्य याही तिच्या यशामागील महत्त्वाच्या बाबी ठरल्या. या यशाबद्दल मुकदम कुटुंबियांनी आनंद व्यक्त करत तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. भविष्यात ती एक संवेदनशील आणि यशस्वी डॉक्टर बनून समाजसेवेत मुलाचं योगदान देईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान तिच्या या यशाबद्दल खेड शहरामध्ये सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पेण नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 2च्या शाळा प्रमुख सुनीता म्हात्रे आज सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या आहेत. 35 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर झालेल्या निरोप समारंभात त्यांनी माझे विद्यार्थी माझे दुसरं कुटुंब असल्याची भावना व्यक्त करत भावनिक निरोप दिलेला आहे. खालापूर येथील तालुका शाळेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करून पुढील 20 वर्ष त्यांनी पेण पालिकेच्या शाळेत सेवा बजावत शेकडो विद्यार्थ्यांना घडवले. शिक्षणासोबत शिस्त, संस्कार आणि सर्वांगीण विकासावरती त्यांनी विशेष भर दिला. या प्रसंगी शिक्षिका योगिता कर्णेकर, हर्षिता बेकावडे, मावशी गीता बोरेकर, निवृत्त अधिकारी गोपीनाथ म्हात्रे, पालकवर्ग आणि कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकांनी शाळेतील दर्जेदार शिक्षणाचे श्रेय म्हात्रेबाईंना दिले. सेवानिवृत्तीच्या दिवशी सुनीता म्हात्रे यांनी शाळेला साऊंड सिस्टीम भेट दिली. तसेच विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स देऊन त्यांना खास आठवण दिली. त्यांच्या कार्याचा ठसा कायम स्मरणात राहील अशी भावना यावेळी व्यक्त झाली आहे. जेव्हापासून मी आले तेव्हापासून त्यांनी मला असं काही जाणून दिले नाही की आम्ही कोणते तुमच्यापेक्षा वरिष्ठ आहोत. म्हणजे कधी कधी आमच्या चुका होतात, थोडंसं त्यांचं फक्त वागणं, पण असं होत नाही की पुढच्या वेळेला परत त्याच याच्यामध्ये येणार. आणि मॅडमला इतके दिवस झाले की मी कधी असं 3 वर्षामध्ये कधी ॲब्सेंट राहायला बघितलं नाही या कारणासाठी किंवा त्या कारणासाठी. सतत त्यांचा रेग्युलरपणा हा शाळेत असायचाच असायचा आणि सातत्याने शिकवण त्यांची. मुलं किती घेतात ते त्यांना माहिती, पण मॅडमचं काम मी नेहमी बघितले. कधीही जाता येता मॅडम हमेशा बोर्डवर असायचे. मुलांना शिकवणं किंवा त्यांना शिस्त लावणं आणि अतिशय प्रेमळ स्वभाव. मी असं रागावलेलं त्यांना कधी पाहिलंच नाही. मला तर खरं तर जड अंतर्गत होतं की मॅडमला आता आपण मॅडम नसतं आहे. सेवापूर्तीचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल प्रथम मी मनापासून शाळा आणि त्यांचे धन्यवाद मानते. आज 35 वर्ष तशी पूर्ण झाली माझ्या सेवेला. 1991ला 15 जुलै 1991ला मी
रायगड जिल्हा परिषद शाळा खालापूर तालुक्यामध्ये कांढोली शाळा माझी नियुक्तीची शाळा होती. मग तेव्हापासून मी 15 वर्ष जवळजवळ खालापूर तालुका शाळेमध्ये एकाच शाळेमध्ये काम केलं. खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. तिमिरातून तेजाकडे या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमात स्पर्धा परीक्षा आणि शासकीय तसेच निमशासकीय नोकरींच्या संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. शनिवार 2 मे 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन LP स्कूल जवळ खेड येथे हे शिबिर पार पडणार आहे. या कार्यक्रमात केंद्र सरकारच्या वस्तू व सेवा कर विभागातील वरिष्ठ अनुवाद अधिकारी श्री सत्यवान यशवंत रेडकर हे प्रमुख मार्गदर्शन म्हणून उपस्थित राहणार आहेत. 10वी 12वी पदवीधर आणि उच्च पदवीधर विद्यार्थ्यांसाठी हे मार्गदर्शन शिबिर पूर्णपणे निशुल्क असून करिअरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना मिळणार आहे. आयोजकांनी विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देखील केलेले आहे. खेड तालुका बौद्ध समाज संघाच्या अंतर्गत खेडमधील पाचगाव गट क्रमांक 1 मार्फत आंबेडकर भवन किंवा आंबेडकर हॉल जो LP स्कूलच्या शेजारी आहे तिथे शनिवार दिनांक 2 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता खेडमधील विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचे आयोजित करण्यात आले. लक्षात घ्या मित्रांनो, निःशुल्क म्हणजे आपल्याला कोणतेही रजिस्ट्रेशन शुल्क नाही. आपला मूळ उद्देश आहे की जास्तीत जास्त कोकणातले विद्यार्थी विविध प्रवर्गातले जे विद्यार्थी आहेत ते विविध परीक्षा देऊन कशाप्रकारे शासनाच्या विविध सेवांमध्ये येतील याच्यासाठी ह्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन पाचगाव गट क्रमांक 1 यांनी आयोजित केलेलं आहे. तुम्ही पाहत असाल मित्रांनो की प्रत्येक वेळेला कोकण बोर्ड अव्वल स्थानावरती येतो, परंतु कोकणातले विद्यार्थी नंतर प्रशासकीय सेवेमध्ये दिसून येत नाहीत. आणि आपली तिमिरातून त्याच्याकडे चळवळ आपण हेच काम करतो की जास्तीत जास्त कोकणातील विविध प्रवर्गातील विद्यार्थी विविध प्रशासकीय सेवांमध्ये कशा प्रकारे येतील. आपले कोणतेही शिक्षण असू द्या, 10वी 12वी पदवी 20 पदवीधर, मग ते आर्ट्स कॉमर्स सायन्स LLB मेडिकल फार्मसी इंजिनिअरिंग नर्सिंग ITI जे काही असेल, आपल्या सर्वांसाठी विविध शासनांच्या पदांवर ज्या काही संधी असतात त्याचा लाभार्थी कोकणातला नसतो. आणि या मार्गदर्शन व्याख्यानाच्या अनुषंगाने आपल्याला हे सर्व मार्गदर्शन निःशुल्करित्या प्राप्त होणार आहे. तर मी सर्व खेडमधील पालक विद्यार्थी आणि ते सुद्धा विविध प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येत आपण या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करा. मी सत्यवान यशवंत रेडकर, वरिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई, केंद्रीय वस्तू तसेच सेवा कर या विभागात सध्या कार्यरत आहे. आणि तुमच्याने माझी भेट जी काही असेल शनिवार 2 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन खेडमध्ये LP स्कूलच्या शेजारी. तर आपण आवर्जून उपस्थित राहावं. धन्यवाद. दुर्गम आणि डोंगराळ भागातही जिद्द, चिकाटी आणि योग्य नियोजनाच्या जोरावरती शेतीत यश मिळवता येतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे पोलादपूर तालुक्यातील दाभिळ गावचे प्रगतशील शेतकरी विठ्ठल तात्या मोरे. पाण्याची टंचाई, उंच सगल भूभाग आणि कठीण हवामान अशा अनेक अडचणींवरती मात करत त्यांनी स्वतःची आंबाबाग यशस्वीपणे फुलवली आहे. याशिवाय फणस, चिकू, नारळ, सुपारी, जांभूळ आणि कोकम यांसारख्या फळझाडांचाही त्यांनी यशस्वी प्रयोग केलेला आहे. कुटुंबियांच्या सहकार्याने उभा केलेला हा शेती प्रयोग सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरला असून डोंगराळ भागातही शेती फुलवता येते हे मोरे यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. माझे वडील बोलायचे, मी हे करून ठेवतोय. का करून ठेवतोय की उद्या ही मुलं जी मुंबईला जातात ती गावाला येत नाहीत. त्यांनी गावाला येण्यासाठी माझ्या वडिलांनी शेती केली आणि ते नसल्यामुळे मला त्यांच्या पश्चात त्यांनी ठेवलं ते राखण्यासाठी मला शेवटी गावी यावं लागलं. माझ्या वडिलांचं मला भरपूर सहकार्य होतं आणि आईचं पण आहे. आई आणि दोघंच इथं असतो, मुलं मिसेस ही मुंबईला असतात. आणि खरं सांगायचं म्हटलं मध्ये लोक म्हणतात इथे काही पिकत नाही, तर मी म्हणतो नाही, इथे सर्व पिकणं करणारा पाहिजे. केलं तर सर्व होईल. आणि नाही म्हटलं तर आता लोकांना मी सांगतो आंबे लावा, फणस लावा, तर नाही वांदरांचा त्रास आहे, माकडांचा. बोललो तुम्ही लावा तर पहिले, लावलात तर पुढे वांदरांचा प्रश्न आला तो नंतर आला, डुकरांचा आला तो नंतर आला. लावून तर बघा. तर लोकांनी आता 5 वर्ष आलं मी इथे गावाला आहे. 5 वर्षापासून लोकांनी जवळजवळ आता 10-12
लोकांनी लावलेली आहेत आणि ती सक्सेसफुल झालेली आहेत. गेल्या वर्षीच मी छप्परशनची लागवड केली आहे. ती जर पुढे फळाला आली आणि जे सक्सेसफुल झालं तर आपण पुढं त्याचा पण प्रयोग करत राहू. आणि दुसरं म्हटलं म्हणजे इथे पाण्याचा आमच्या डोंगर भागामध्ये पाण्याचा एवढा त्रास आहे की पाणीच बिलकुल भेटत नाही. आणि दुसरी गोष्ट मी जामची पण प्रयोग केलेला आहे, जांभळाचा प्रयोग केलेला आहे, बैट्या केळींचा प्रयोग केला आहे, पपईंचा प्रयोग केलेला आहे. आणि ह्या माझ्या घरातल्या सर्वांची मला साथ असल्यामुळे आणि वडिलांच्या पुण्यामुळे माझं इथे चाललं आहे. कोणताही थेट पाण्याचा स्रोत नसताना सुमारे 1.5 किलोमीटर अंतरावरून झऱ्याचे पाणी पाईपद्वारे आणत त्यांनी झाडांना जीवन दिलं. आज त्यांच्या बागेत सुमारे 80 आंब्यांची झाडं दिमाखात उभी आहेत. यासोबतच फणस, चिकू, नारळ, सुपारी, जांभूळ आणि कोकम यांसारख्या फळझाडांची लागवड देखील त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे सफरचंदांच्या झाडांचा प्रयोगही त्यांनी सुरू केला असून तो यशस्वी झाल्यास या भागासाठी नवा आदर्श ठरू शकतो. कुटुंबियांच्या सहकार्याने आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली उभा राहिलेला हा प्रयोग आज दरवर्षी 5 ते 6 टन आंब्यांचं उत्पादन देत आहे. आपण सध्या विठ्ठल मोरे राहणार दाबिळ यांच्या क्षेत्रावर उपस्थित आहे. या शेतकऱ्याबद्दल जितकं बोलावं इतकं कमी आहे. एक कृषीरत्न म्हणून यांनी क्षेत्रावर वेगवेगळे आंब्यांचे वेगवेगळे कलम करून स्वतःची बाग तयार केलेली आहे. यामध्ये त्यांनी फणस असेल, वेगवेगळे मसाले पिकं असतील यांची लागवड इथं केलेली आहे. वडिलांनी 25-30 वर्षांपूर्वी लावलेली आंब्यांची झाडं जवळपास 60 ते 70 आंब्यांची झाडं यांची आहेत. ते जवळपास दरवर्षी 4 ते 5 टन आंब्याचं उत्पन्न घेतात. कृषी विभागातर्फे यांना MRGS फळबाग लागवडमधून आंबा लागवड असेल, फणस लागवड असेल, तसेच महाडीबीटी कृषी यांत्रिकरणमधून यांना छोटासा पॉवर विडर त्यासाठी अनुदान देण्यात आलेलं आहे. या शेतकऱ्याबद्दल सांगायचं म्हणजे हे वेगवेगळे प्रयोग करून यांनी शेती फुलवलेली आहे. स्वतः कलम करतात, कुठलंही मार्गदर्शन न घेता स्वतः त्यांनी वेगवेगळे कलम इथं तयार केलेले आहेत. हे आपल्याला बघायला मिळतात. मोरे यांची ही यशोगाथा परिसरात प्रेरणादायी ठरत असून डोंगराळ भागातही शेतीत नवे प्रयोग करून यश मिळवता येतं हे त्यांनी सिद्ध केलंय. रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक म्हणून पोलादपूर तालुक्याची ओळख असून पोलादपूर तालुका दुर्गम डोंगराळ असा तालुका आहे. पोलादपूर तालुक्याचे शेवटचे टोक म्हणून दाबिळ गावाची ओळख असून पोलादपूर तालुक्यातील हे दाबिळ गाव डोंगर माथ्यावर वसलेले आहे. मात्र येथील शेतकरी विठ्ठल तात्या मोरे मागील काही वर्षांपासून आंब्याची चांगली प्रकारे शेती करत आहेत. येथील प्रगतील शेतकरी यांनी त्यांची आंबा बाग चांगल्या प्रकारे फुलवली असून विठ्ठल तात्या मोरे यांच्या वडिलांनी लावलेले आंबे हे आता चांगल्या प्रकारे तयार झालेले असून त्या आंब्याची निगा राखून ते व्यवस्थितपणे त्यांनी त्या आंब्याचे पालन केलेले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंब्याला फळे धरलेले असून तीव्र उतार, पाणी टंचाई असताना देखील त्यांनी हे आंब्याची झाडांची योग्य प्रकारे काळजी घेतलेली आहे. जवळपास 5 ते 6 टन आंबा दरवर्षी ते विक्रीसाठी काढत असतात. पोलादपूर, महाबळेश्वर त्याचबरोबर मुंबई, पुणे या ठिकाणी हा आंबा विक्रीसाठी जातो. या ठिकाणी कोकम, सुपारी, जामून त्याचबरोबर इतर फळझाडे देखील त्यांनी यशस्वीपणे लावलेले आहेत. त्यांनी सफरचंदाचे झाड देखील लावलेले असून सफरचंदाचे झाड जर यशस्वीपणे तयार झाले तर सफरचंदाची शेती देखील करण्याचा त्यांचा मानस आहे. या ठिकाणी जिद्दीने व मोठ्या चिकाटीने ते शेती करत असून तीव्र उतारावर असलेली झाडे बिना पाण्याची असताना देखील त्यांनी झऱ्याचे पाणी टाकीमध्ये स्टॉक करून थोडे झाडांना पाणी घालून ही आंब्याची बाग चांगल्या प्रकारे टिकवून ठेवलेली आहे. चांगल्या प्रकारे या ठिकाणी फळे धरत असून संपूर्ण परिवार हा त्यांचा या शेतीकडे काम करत आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचे करावे तेवढे कौतुक चांगले आहे. तसेच पोलादपूर तालुक्यामधील या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणामध्ये कौतुक होत आहे. देवेंद्र दरेकर, रायगड. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.